दरम्यान झी 24 तासनं रेशनिंगमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बातमी दाखवल्यानंतर त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले। भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, तर शंभूराज देसाईंनी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। असे कुठे प्रकार घडला असेल त्या इंडिव्हिज्युअल केसवरती कारवाई होईलच, परंतु आता आपण 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मयतांची नावं वगळण्याचा आपण स्पेशल ड्राईव्ह करायला सांगितलं डिपार्टमेंटला, आणि तो आम्ही केलेला देखील आहे। नावं आपण कमी देखील केलेली आहेत। तो आकडा मी आपल्याला नंतर देईन की आपण किती मयतांची नावं आपण कमी केलेली आहेत ती। परंतु अर्थातच गरीब कुटुंबांसाठी असलेलं धान्य जर का कोणी लुबाडत असेल तर त्यांना सोडणार नाही। एफडीए तुमच्याकडे आहे, गृह खाते तुमच्याकडे आहे, कारवाई करणार का? अशा कडक 100% जर का कोणी दोषी असेल त्यांच्यावरती 100% कारवाई होणार। तर माननीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भुजबळ साहेबांच्या बरोबर मी चर्चा करतो, पण असं करणं पूर्णतः चुकीचं आहे। कारण आपल्याकडे प्रोसिजर आहे महसूलकडं की जे लोकांची मृत्यू होतात किंवा हे गाव सोडून दुसऱ्या गावाला जातात, या गावातलं कार्डातलं नाव कमी करून दुसऱ्या गावातल्या कार्डवर लावतात, त्यांचं त्या महिन्यातला कोटा आपण कमी करतो आणि त्या जागेत दुसरी नावं लावल्यावर तो कोटा भरून देतो। पण असं जर एखाद्या दुकानदारानं किंवा कुणी अशा लोकांच्या नावावरती मृत पावलेल्या लोकांच्या नावावरती जर धान्य उचललं असेल, ह्याची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली जाईल आणि त्या चौकशी अंती जर कुणी दोषी आढळलं तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल।